नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या धडाडलेल्या आहेत. प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे. जामखेड नगर परिषदेमध्ये अजित पवार पक्षाचे राष्ट्रवादी जे आहेत तर ते देखील उतरलेले आहे. त्यांचे प्रदेश युवती अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील आहेत. कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रचाराची रणनीती असणार आहे आणि कसा रिस्पॉन्स मिळतो आहे, कुठले मुद्दे आहेत? रस्ते, पाणी, लाईट आणि धुळीचं जे साम्राज्य आहे, दुर्गंधी आहे, अतिशय घाणेरडं अशा वातावरण या जामखेडमध्ये आहे. तर आम्ही फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरती ही निवडणूक लढत आहोत. ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे आम्ही प्रत्येक घरात जाऊन फक्त आणि फक्त आम्ही विकास कसा करू शकतो आणि महाराष्ट्राचे ओळखले जाणारे विकास पुरुष हे माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढत आहोत. म्हणून आमच्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर आम्ही या जामखेडचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, याच विश्वासाने आम्ही प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. जामखेडमध्ये जर बघितलं तर दोन मातब्बर नेते या ठिकाणी आहेत आणि तिथं तुम्ही लढत देता आहात अजितदादांच्या पक्षाकडनं. किती आव्हान वाटतं त्यांचं? मुळात आव्हान फार काही वाटत नाही, कारण त्या मातब्बर नेत्यांपेक्षा अजितदादा हे फार मोठे मातब्बर नेते आमच्याकडे आहेत आणि त्यांचं कार्यकर्त्यांपाशी जे असलेलं बळ आहे ते या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात ही जामखेडची नगर परिषद ही आम्ही लढत आहोत आणि नक्कीच विकास हा दादांकडून केला जाईल. लोकांना वाटतं की अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि विकास कसा असेल तर नक्कीच आम्ही याच्यातून दाखवून देऊन अजितदादाला मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा नेमणकर देखील आपल्या सोबत आहेत. कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही प्रचार करता आहात? कुठले मुद्दे असतात? महिलांकडनं कसा रिस्पॉन्स मिळतो? रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आहे आणि महिलांचे प्रश्न फक्त एकच आहेत की रस्ते, लाईट्स, पाणी आणि स्वच्छता या मुद्द्यांवर सगळ्या बोलतात. जेव्हा आम्ही एका घरात जातो तेव्हा तिथे आम्हाला वाटतं की आता 2 मिनिटं थांबावं आणि पुढे जावं, परंतु त्या महिलांचे इतके प्रश्न असतात की ते आम्हाला 5 ते 6 मिनिटं तिथे जातात आमची. आपल्याला बी टीम म्हणून देखील संबोधलं गेलं, त्याच्या संदर्भाने काय? खरं तर आम्हाला आमचं राज्यातल्या सर्वोच्च पदाने किंवा सर्वोच्च नेतृत्वाने आमची दखल घेतली असं मला वाटतंय. कारण इतक्या दिवस झालं ते आम्हाला रेसमध्येच मान्य करत नव्हते किंवा गृहीत धरत नव्हते, परंतु त्यांच्या ह्या एका वाक्याने खरं तर आम्ही रेसमध्ये आहोत हे त्यांनी सांगितलेलं आहे. मुळात आम्ही कोणाची बी टीम म्हणून काम करत नाहीयेत. आम्ही अजितदादांचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की ह्या निवडणुकीच्या काळात आपलं जे पक्ष आहे तो पक्ष तळागाळात वाढला पाहिजे आणि आमचं जे बळ आहे ते आम्ही या जनतेसमोर दाखवलं पाहिजे. आम्हाला कोणाची बी टीम असण्याचं कारणच नाही, कारण राज्याचा सर्वोच्च नेता आणि राज्याचं जे अर्थ खात्याची जी चावी आहे ती अजितदादांकडे असल्यामुळे आमचा जेव्हा उमेदवार निवडून येईल तेव्हा आम्हालाच विकास करायचा आणि ह्याचं क्रेडिट हे आम्हाला घ्यायचंय. आता मला असं वाटतं जामखेडच्या लोकांनी हे लक्षात घ्यावं की म्हणजे आपण म्हणतो ना, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तर नक्कीच मला खात्री आहे की ह्या दोघांच्या भांडणात आमच्या तिसऱ्याचा लाभ होणार आहे. म्हणून आम्ही फक्त आणि फक्त अजितदादाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचे लोक म्हणून काम करतोय. नक्कीच दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला इथे यश मिळेल असं देखील त्यांनी म्हटलं. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, जामखेड, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.